नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जी के आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 14 मे 2025च्या चालू घडामोडी। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न पहिला आहे, जनता की कहानी मेरी आत्मकथा हे बुक कोणी लिहिले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बंडारू दत्तात्रय यांनी लिहिले आहे। प्रश्न दुसरा आहे, जनता की कहानी मेरी आत्मकथा या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले आहे। प्रश्न तिसरा आहे, 36 फॉर 36 प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ओडिशा या राज्यात सुरू होणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, जगातील सर्वात उंच बांध कोठे बांधण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, चीन येथे बांधण्यात येत आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, चीनमधील जगातील सर्वात उंच बांध बांधण्यात येत असून त्याची उंची किती मीटर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 315 मीटर आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टीम कोणत्या देशाने सुरू केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भूतान या देशाने सुरू केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिप 2024-25 चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अमेरिका येथे करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिप 2024-25 चे आयोजन शिकागो अमेरिका येथे कोणत्या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 9 ते 18 मे दरम्यान करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, 72वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तेलंगणा या राज्यात करण्यात येत आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, 8वा संयुक्त राष्ट्र विश्व सडक सुरक्षा सप्ताह 2025 कधी साजरा करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 12 ते 18 मे दरम्यान करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, 8वा संयुक्त राष्ट्र विश्व सडक सुरक्षा सप्ताह 2025 ची थीम काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मेक वॉकिंग अँड सायकलिंग सेफ। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, 72वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन कोणत्या कालावधीत हैदराबाद येथे करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 10 ते 31 मे दरम्यान करण्यात येत आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, रशियाच्या विजयी दिनाच्या समारोपाला भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, संजय शेठ यांनी केले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, भारत बौद्ध केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, खालीलपैकी कोणत्या देशाने गोल्डन व्हिसा लॉन्च केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, व्हिएतनाम या देशाने। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, जगातील सर्वात अब्जाधीश कोणत्या शहरात राहतात? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, न्यूयॉर्क या देशात राहतात। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, जगातील सर्वाधिक अब्जाधीश राहणाऱ्या शहरांमध्ये मुंबईचा कितवा क्रमांक लागतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 3रा क्रमांक लागतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, जगातील एकूण अब्जाधीशपैकी मुंबईमध्ये किती अब्जाधीश राहतात? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 92 अब्जाधीश राहतात। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या कोणत्या फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कसोटी या फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, महाराष्ट्र राज्याच्या सहकार क्षेत्राला किती वर्षे पूर्ण झाले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 150 वर्ष पूर्ण झाली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो सर्वाधिक किती द्विशतक करणारा भारतीय खेळाडू आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 7वा। पुढचा प्रश्न आहे नंबर 22, VITचे संस्थापक जी विश्वनाथ यांना कोणत्या ठिकाणच्या RITने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, न्यूयॉर्क या देशाने। पुढचा प्रश्न आहे नंबर 23, देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्याचा वाटा सर्वाधिक किती टक्के आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 31% आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 24, महाराष्ट्र राज्याच्या सकल मूल्यवर्धनात उद्योग क्षेत्राचा वाटा 36% वरून किती टक्के झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 24%। पुढचा प्रश्न आहे नंबर 25, भारताचा क्रिकेट खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून त्याने एकूण 123 कसोटी सामन्यात
किती धावा केल्या आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 9230 धावा केल्या आहेत. मित्रांनो, हे होते 14 मे 2025च्या चालू घडामोडी. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.